पोहोचलाय 3 आकड्यावरती. 3 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. दोन्ही संघाचा विचार केला गोलंदाजी त्यांची ताकद या सातत्याने मोठमोठ्या स्पर्धा केल्या असतो आणि आज खरं तरी स्पर्धा केल्या असताना मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. दत्ता बसमा संघाचा संघनायक याच्यावरती संपूर्ण आशा असणार निर्भयत आपल्याला पाहायला मिळतील. मात्र चांगली गोलंदाजी करेल का याच्यावरती चर्चा प्रेक्षकांच्या मनामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. थोडीशी रनअप मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दत्ता बसमा मिसफिल्ड निर्माण झाली त्यानंतर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार झाला. इथे मोठा फटका हेलिकॉप्टर स्टाईल न चुनला पाठवलंय. लॉंग ऑफ सीएम पार आउट ऑफ द पार. बिग 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 हिट षटकार. थँक्यू डीजा. साधा बेन टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली धाव फलकावरती 9 आकड्यावरती. या वेळचा चेंडू गुड लेंथ वरती फेकला. टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू फेकला जातोय. डॉट चेंडूचे सांगता पंचांचा इशारा. एंड ऑफ द ओव्हर. षटक क्रमांक 1 इथे संपला जातोय. बॅटिंग करणाऱ्या आंबेवाडी बस संघाची धावसंख्या धाव फलकावरती 9 आकड्यावरती. थँक्यू सो मच डीजे. सध्याच्या घडीला सोशल मीडियावरती भन्नाट फॉर्ममध्ये असलेले संगीत आपण पाहतोय. इन्स्टा फेसबुक त्यानंतर यूट्यूबवरती भन्नाट फॉर्ममध्ये असलेले संगीत आपल्या डीजे नितीनच्या माध्यमातून ऐकायला मिळालं. त्यांचंही कौतुक करू. पहिल्या षटकानंतर टीमची धावसंख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचली. पहिल्या हाफमध्ये बॅटिंग करणारा आंबेवाडी संघ जाऊन पोहोचलाय 9 या आकड्यावरती. फलंदाज सुनीलनं 6 चेंडू पेस केला. 9 धावांचं योगदान आपल्या टीमसाठी दिला. ऑन स्ट्राईक गेनवरती मध्ये सलामीवीर मयूर ऑन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाज मनोज उर्फ मनू हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती दाखल केलाय. दुसरं षटक फेकण्यासाठी सज्ज पंचांच्या डावीकडनं मनूचा पहिलाच बॉल. मोठा फटका दाखवण्याचा प्रयत्न स्वतःच्या पाळोत्र्यामध्ये. कमालीचं क्षेत्ररक्षण. दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. दौचितची संधी एस. इथं पहिली विकेट मिळली जाईल आंबेवाडी टीमला. फलंदाज मयूर बॅक टू द डगआउट. थँक्यू डीजा. इथे महत्वाचा फलंदाज बाद झाला. संघाचा संघनायक इथे मैदानाच्या बाहेर येत असताना पहिला चेंडू पेस केला होता. इथे धावचीतची गरज होती का त्यामध्ये इथे आपण पाहायला गेलो तर फलंदाज इथे बाद झाला. त्यानंतर आपण निश्चित पाहू शकाल कोपरोली गावचा गोल्डन मॅन म्हणून ज्याच्याकडे सातत्यानं पाहिलं जातं ते गुरुनाथ शेठ ठाकूर. त्यांचा सुपुत्र जगदीश भाई ठाकूर त्यांचं इथे शुभ आगमन. त्यांना मी विनंती करू आपण या मंचावरती आपले या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. मॅच मैदानावरती रंगली जाते. डिंगडॉंग क्रिकेट संघ धुतानी त्यांच्या विरोधात केले असताना आंबेवाडी संघ पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. डिबेस्टला कव्हरला राजेंद्र गुटे वेगाने चेंडूवरती आला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तितकी चांगली फेकी देखील पाहायला मिळाली. एकच धाव कंप्लीट केली. एका धावेने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली. धाव फलकेवरती बॅटिंग करणारा आंबेवाडी संघ जाऊन पोहोचलाय 10 आकड्यावरती. 10 धावा धाव फलकावरती लगावल्या जात आहेत. पहिल्या षटकामध्ये खर्च केले होते दत्ता बसमानं 9 धावा. त्यानंतर गोलंदाज मनू हा गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळाला. त्याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी करत असताना अद्यापर्यंत 2 चेंडू फेकून झाले. तिसरा चेंडू कमालीचा चेंडू होता. मात्र इथे आपण पाहायला गेलो तर फलंदाजांना सोडून देण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यामध्ये इथे आपण पाहायला गेलो तर चेंडू सरळ बॉडीवरती आदळला जातोय. इथे निर्धाव चेंडू फेकला जातोय. ऑन स्ट्राईक चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळतो सुनील हा फलंदाज. आवी हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. आवी ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. मनूचा हा बॉल वेगाने फेकला होता. वेगाचा बादशाह म्हणून या खेळाडूकडे सातत्याने पाहिलं जातं आणि इथे मात्र काय चेंडू फेकला. गुणवत्तेवरती चेंडू फेकला. टप्पा पडल्यानंतर सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळाली मनूच्या माध्यमातून. मनू हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. एकदम कमी वयाचा असणारा खेळाडू आणि आज खरं तर दोधानी गावाचं प्रतिनिधी करत असताना चांगलं कार्य त्याच्या माध्यमातून आपल्या क्रिकेट टीमसाठी आणि गावाच्या नावासाठी करत असताना हा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बराच वेळावेमध्ये क्षेत्ररक्षक इथे आपल्याला पाहायला मिळतं. मैदानाच्या आतमध्ये काय घडलं जातंय. साधा सोपा जेल होता तो जेल मात्र जमिनीला दान केला जातोय. क्षेत्ररक्षक होता प्रकाश चौधरी. हे खेळाडू घडण्याची चुक्या होतील
याच्यावरती विश्वास नव्हता आणि त्यानंतर इथे आपण पाहायला गेलो तर प्रकाशच्या माध्यमातून खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि त्यानंतर इथे जीवदान मिळालं जात आहे. फलंदाज आवी या फलंदाजाला एका धावेने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकेवरती 11 या आकड्यावरती. 11 धाबा धावफलकेवरती निश्चित आपण पाहू शकाल. निश्चित आपण पाहू शकाल जे प्रेक्षक वर्ग बघा आपण आयोजकांच्या माध्यमातून ग्राउंडला जी पट्टी लावली गेली त्या बाउंड्रीच्या आतमध्ये कोणी बसू नका, आपण त्या बाउंड्रीच्या बाहेर बसा ही मात्र आयोजकांची विनंती आमच्यापर्यंत पोहोचली. जर आमचे आयोजक मात्र तिथपर्यंत पोहोचल्या तर मग तुम्हाला मात्र अपमान सहन करावा लागेल, याच्याकडे तुमचं लक्ष असू द्या. षटक क्रमांक 2 इथे संपला जातोय. टीमची धावसंख्या धावफलकेवरती जाऊन पोहोचली 11 या धावसंख्येवरती. ऐकूया डीजेच्या माध्यमातून सुमधुर संगीत. थँक्यू डीजे. निश्चित आपल्याला उद्या या मैदानावरती या मंचावरती एक रॉयल एंट्री आपल्याला पाहायला मिळेल. साहिल मात्री गोल्डन मॅन कोण आणि त्यांच्या समेत आपल्याला पाहायला मिळतील आशु शेलके आदई आणि त्यानंतर आपण पाहू शकाल अनिकेत शेठ मात्र्या कुठारी त्यांच्या मात्र रॉयल एंट्री या मैदानावरती आणि या टुर्नामेंटमध्ये आपल्याला उद्याच्या रात्रीमध्ये पाहायला मिळेल. तोपर्यंत सामना तितका इम्पॉर्टंट आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज येतो गोलंदाजी मार्कवरती किरणचा हा बॉल हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला होता. बॅटचा चेंडूचा संपर्क होत नाहीये. इथे निर्धाव चेंडू फेकला जातोय. कमालीची गोलंदाजी गोलंदाजच्या माध्यमातून पाहायला मिळते. गोलंदाज आपण पाहिलं होतं दत्ता बसमा ज्यानं पहिलं षटक फेकलं होतं, 9 धावा खर्च केले होत्या. त्यानंतर मनू हा गोलंदाजची मार्कवरती आला. त्या गोलंदाजच्या माध्यमातून फक्त 2 धावा खर्च केल्या. लाजबाब गोलंदाजी पाहिली त्या गोलंदाजच्या माध्यमातून. लाजबाब गोलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळते. मैदानावरती काय घडलं जात आहे. बॅटची लिडिंग एज, पंचांचा बोर्ड अवकाशाकडे. आणखीन एक धक्का बॅटिंग करणारा आंबेवाडी टीमला परतावा लागेल. फलंदाज होईल बाद आवी. बॅक टू द डगआउट. तर निश्चित आपण पाहू शकाल तुकाराम सर वाघ कुठे आले असतील तर आपण या मंचावरती एक बदलापूर तालुक्यातील बुलंद आवाज म्हणून त्याच्या चर्चा आपण सातत्याने पाहत असतो. तर आम्ही विनंती करतो तुकारामजी वाघ सर यांना की आपण या मंचावरती आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून सरचे स्वागत. मॅच रंगली जाते मैदानाच्या आतमध्ये. टीमची धावसंख्या धावफलकेवरती 11 धावा. गोलंदाज किरण पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती या. किरणचा हा बॉल मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न. फटका पसला. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज चेंडूवरती जातोय. सूर्य एक्झेल टीपला जातोय. आणखीन एकदा बॅटिंग करणाऱ्या आंबेवाडी टीमला परतावा लागेल. फलंदाज सतीश. बॅक टू द डगआउट. थँक्यू डीजा. फलंदाज इथे बाद झाला. आल्या पावली माघारी. मैदानाच्या बाहेर आपण पाहायला मिळाला सतीश हा फलंदाज. टीमची धावसंख्या धावफलकावरती 11 धावा असताना पहिल्या षटकामध्ये 9 धावा कुठल्या होत्या आणि त्यानंतर कंबाईकिंग षटक फेकले जाते गोलंदाज किरणच्या माध्यमातून. लाजबाब गोलंदाजी हाताळली जाते. अद्यापर्यंत खरं तर आपण पाहायला गेलो तर संघ मी तर म्हणेन आंबेवाडी बस संघ अडचणीत सापडला आणि अडचणीतून दूर करण्याचे काम या फलंदाजावरती मी म्हणेन ठेवलं जाईल. किरण हा फलंदाज मैदानावरती दाखल होतोय. त्याला साथ देईल फलंदाजी मार्कवरती मयूर. हे 2 फलंदाजी मार्कवरती. मयूरचा विचार केला संघाचा संघनायक म्हणून ज्याच्याकडे सातत्यानं पाहिलं जातं. चांगला कार्य त्याच्या माध्यमातून सातत्यानं आपल्या टीमसाठी दिलं जातं आणि मात्र आज या स्पर्धेमध्ये त्याला आक्रमक रूप धारण करावं लागेल. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना किरणच्या माध्यमातून कमालीचं षटक हाताळला. एक डॉट चेंडू फेकला होता. त्यानंतरच्या चेंडूवरती 2 विकेट कॅरी केल्या. लाजबाब गोलंदाजी किरणच्या माध्यमातून. किरण चौधरी वेगावचा बादशाह म्हणून सातत्यानं दोन्ही संघाच्या खेळाडूकडे पाहिलं जातं आणि तो गोलंदाज मात्र चांगली कामगिरी करत असताना आज आपल्या गावाच्या नावासाठी. इथे मात्र फटका बसलाय. बॅटची लिडिंग क्षेत्ररक्षक प्रकाश कमालीचा झेल टिपला जातोय. या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला गेला
तर बिटवीन रनिंग आणि त्यानंतर चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं प्रकाश चौधरीच्या माध्यमातून. आणखीन एक धक्का, सलग तिसरा विकेट कॅरी केला जातोय किरणच्या माध्यमातून. फलंदाज होईल बाद. किरण बॅक टू द डगआउट. पंढरपुरात या पंढरपुरात काही वाजत गाजत, काही वाजत गाजत सोन्याचं बाशिंग. थँक्यू डीजा. टीमची धावसंख्या धावफलकीवर आपण पाहतोय 11 धावा आणि त्यानंतर फलंदाज बाद झाले. तब्बल 4 फलंदाज बाद झाले मैदानाच्या बाहेर. 6व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानावरती चंद्रकांत. हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली किरणची, किरणच्या माध्यमातून. आणि हा खरं तर या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक या खेळाडूच्या नावावरती आपण पाहतोय. किरण चौधरी यावेळीचा चेंडू आपण पाहतोय टप्पा पकडल्यानंतर लॉंग ऑन रिझन मध्ये टार्गेट केलं जाते. कार्पेटच्या सहाय्यानं चेंडू ट्रॅव्हल होतोय, एकदम कंप्लीट केली जाते. खराबपैकी पाहायला मिळाली मैदानाच्या आतमध्ये. त्यामध्ये आपण पाहतोय कलेक्ट चांगलं करता आलं नाही आणि त्यामध्ये ते बिटवीन द रनिंग विकेट मैदानाच्या आतमध्ये दाखवून देत असताना 2 फलंदाज आणि इथे मात्र धावा 3 धावा इथे वेगाने कन्वर्ट केल्या जात आहेत. बिटवीन द रनिंग विकेट फेकी खराब पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षक होता संभाजी, त्याच्या माध्यमातून फेकी खराब पाहायला मिळाली. त्यानंतर कलेक्ट चांगलं करता आलं नाही या यष्टिरक प्रकाशला आणि तिथून मात्र इथे आपण पाहायला गेलो तर बिटवीन द रनिंग विकेट टीम आंबेवाडी बस संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चंद्रकांत त्याला साथ देतोय फलंदाज मयूर. येथून फलंदाज टीमची धावसंख्या धावफलकीवरती जाऊन पोहोचली 14 या आकड्यावरती. 14 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना मयूरला गोलंदाजावरती आक्रमण करावं लागेल. मयूरसाठी हा बॉल हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक नारायण सर वेगाने चेंडूवरती येतोय. तोपर्यंत दुसऱ्या अटेम्प्टला चांगले क्षेत्ररक्षण केलं जाते राजेंद्र गुटेच्या माध्यमातून. एकदा वेगाने कन्वर्ट केली आणि एका धावेने टीमची धावसंख्या धावफलकीवरती जाऊन पोहोचली 15 या आकड्यावरती. सिंगल डबल प्राधान्य देत असताना आपण पाहतोय पंचांचा इशारा एंड ऑफ द ओव्हर. षटक क्रमांक 3 इथे संपलं जाते आणि बॅटिंग करणाऱ्या आंबेवाडी बस संघ जाऊन पोहोचलाय धावफलकीवरती 15 या आकड्यावरती. होती थोरलई मोठे बापाची, होती गोरे गोरे तीर गालाची, होती लाल लाल तीर नाकाची. मग आतिश काय झाला सांग बर. काय सांगू यार, सांगितलं ना गावाली तांब्यान दारू पित. थँक्यू डीजे. त्यानंतर आता पुकार असणारे बघा कुशुली संघाचा संघनायक आणि अकुलवाडी संघाचा संघनायक. जर आमचा अभ्यास तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण टॉस करण्यासाठी स्टेजशी संपर्क साधायचा आहे. बघा दोन्ही संघ कुशुली संघाचा संघनायक आणि अकुलवाडी संघाचा संघनायक. आमचा अभ्यास जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण टॉस करण्यासाठी स्टेजशी संपर्क साधा. 4थं षटक फेकत असताना राजेंद्र गुटे पहिल्याच बॉलवरती बिग विकेट. परतावा लागेल फलंदाज मयूर. बॅक टू द डगआउट. थँक्यू डीजे. इथे जबरदस्त क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळाला विकेट किपरच्या माध्यमातून. प्रकाश चौधरी विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय आणि चांगली गोलंदाजी अक्षरशः आजच्या रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळते डिंगडॉंग क्रिकेट संघ दोथाणी संघाच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये दत्ता बसमाने धावा खर्च केल्या होत्या 9 धावा. दुसरं षटक फेकलं होतं गोलंदाज मनोजनं 2 धावा खर्च केल्या होत्या आणि त्यानंतर राजेंद्र गुटेच्या माध्यमातून जबरदस्त क्षेत्ररक्षण. फुल टॉस होता इथे मात्र हलक्यात कट करण्याचा प्रयत्न. खराब क्षेत्ररक्षण नारायणच्या माध्यमातून पाहायला मिळाला. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये काय घडलं जात आहे इट इज पंचांचा इशारा येणे बाकी. पंचांचा इशारा निश्चित पेंडिंग आपण पाहू शकाल. प्रेक्षक वर्ग आपण निश्चित पाहतोय 4 धावा इथे मिळतील टीम आंबेवाडी संघाला. फलंदाजच्या बॅट मध्ये आज चौकार पाहायला मिळाला. थँक्यू डीजे. 4 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली. बॅटिंग करणारा
आंबेवाडी संघ आपण पाहतो 19 धावा. 19 धावा धाव फलकावरती लगावल्या जातात पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना. मात्र चांगली कामगिरी राहिली गोलंदाजी करणाऱ्या दोन टीमच्या माध्यमातून. यावेळी मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफ रिझन टार्गेट केलं जात आहे. चेंडू ट्रॅव्हल होईल, नो मॅच स्टँड मध्ये चेंडू लँड झाला आणि चेंडू निघून गेला. वन बाउंस सीमा पार, मिळतील 4. बॅक टू बॅक दुसरा चौकार. आई झुमका वाली पोर आई नदी तडीले चालनी आई झुमका वाली पोर आई नदी तडीले चालनी. 4 धावेनं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली. धाव फलकावरती आपण पाहायला गेलो तर 23 या आकड्यावरती 23 धावा धाव फलकावरती लगावल्या जात आहेत. त्या षटकातील काही चेंडूचा खेळ बाकी. मात्र या शेवटच्या षटकावरती आक्रमण करायला सुरुवात केली. फलंदाज आपण पाहतोय अखिला फलंदाज. यावेळी आपण पाहतोय मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न केला होता फर्स्ट स्लिपच्या शतरक्षकाच्या माध्यमातून. खराब शतरक्षण पाहायला मिळाला. एक धाव होती त्या ठिकाणी दुहेरीला कन्व्हर्ट केला आणि 2 धावा इथे कंप्लीट आपल्याला पाहायला मिळतील. या प्रकारे धाव नसणारे पंच मात्र विचार केला तर या रीतीचे धाव मात्र नसणारे स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. 2 धावा इथे धाव फलकावरती जोडल्या जातील. या 2 धावांनी टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल 25 या आकड्यावरती. 25 धावा धाव फलकावरती सलग 2 चौकार आले पाहिले होत्या. त्यानंतर विचार केला या चेंडूवरती 2 धावा आल्या. षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आपल्याला पाहायला मिळत्या. गोलंदाजी करणारा दोतानी संघ आज खरं तर चांगली कामगिरी करत्या. कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं होता साईनाथ दोतानी संघ खरं तर या स्पर्धेमध्ये सुपर 5 मध्ये दाखल झालाय. त्यानं विचार केला बापदेवाडी एक बलाढ्य संघाला परास्त केला आणि खरं तर शेवटच्या क्षणाला तो सामना जिंकला आणि या स्पर्धेमध्ये तब्बल सुपर 5 मध्ये दाखल झाला. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक अभिनंदन. मॅच तितकीच महत्वाची रंगली जाते. दोतानी त्याच्या विरोधात केलं असताना आंबेवाडी बस संघ राजा गुटे याचा हा बॉल यॉर्करला याचा चेंडू फेकला होता आणि त्यानं कट करण्याचा प्रयत्न पॉईंटच्या रिझन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण मनोजच्या माध्यमातून पाहायला मिळाला. एक धाव वेगाने कन्व्हर्ट केली. एका धावेने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल धाव फलकेवरती 26 या आकड्यावरती. शेवटचा बॉल फर्स्ट इनिंग मधला आपल्याला पाहायला मिळेल राजेंद्र गुटे फेकण्यासाठी सज्ज पंचाच्या उजवीकडनं ऑन स्ट्राईक एंड वरती. मात्र आपल्याला पाहायला मिळेल चंद्रकांत साठी हा चेंडू गुड लेंथ वरती फेकला. टप्पा पडल्यानंतर सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू फेकला जातोय आणि पहिल्या सत्री इथे संपला जातोय. बॅटिंग करणारा आंबेवाडी बी संघ जाऊन पोहोचलाय पहिल्या सत्रामध्ये 26 या आकड्यावरती. तर मी विनंती करू कुशुली संघाचा संगणक आणि अकुलवाडी संघाचा संगणक आपण टॉससाठी लंका संपर्क साधा त्यानंतर मान्यवरांचं स्वागत असणार आहे बघा. तर निश्चित आपण पाहू शकाल आमचे एक दमदार समालोचक त्याचा सुमधुर आवाज आपण अंबरनाथ विभागामध्ये पाहतोय. तुकाराम उबाग सरांचा इथे सन्मान केला जाईल. आम्ही विनंती करतो आमच्या स्पर्धेचे दमदार आयोजक रामदत्ता वाघाची वाडी गावचे एक उद्योगपती म्हणून ज्याच्याकडे सातत्याने वाहिलं जातं आणि चांगलं कार्य त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्या शुभ असते मात्र इथे मान्यवरांचं स्वागत केलं जातोय. तुकाराम वाघ बदलापूर तालुक्यातील एक बुलंद आवाज मराठीतील एक बुलंद आवाज म्हणून सातत्याने त्याच्याकडे पाहिलं जातं आणि तो आवाज करता आपल्याला या इनिंग मध्ये ऐकायला मिळेल. त्यांचा इथे यथोचित सत्कार केला जातोय. या स्पर्धेत आपण पाहू शकाल मायेची उबदार शाल त्यानंतर या स्पर्धेतील विचार केला तर सन्मान चिन्ह देऊन इथे त्यांचं स्वागत केला जातोय. त्यांच्या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आणि यानंतर मायक्रोफोन वरती ते जोडले जातील. तोपर्यंत इथे नाणेफेकी केला जाईल बघा. कुशुली संघाचा संघनायक आणि अकुलवाडी संघाचा संघनायक रमेश लोभी आपण लगेच टॉस वरती या टॉस करण्यासाठी दिलीप भगत आमचे मित्र आपण पाहू शकाल. रमेश लोभी आमचे मित्र आपण पाहू शकाल. इथे बिग फाईट मॅच अच्छा रात्रीतील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असणार आहे. तर इथे नाणेफेकी केली जाते बघा. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना कुशुली संघ आणि त्याच्या समोर केलेली टीम अकुलवाडी रमेश लोबीचा संघ. दोन्ही संघांना खूप सारे शुभेच्छा. आमचे स्पर्धेचे दमदार आयोजक आपण पाहू शकाल राजू वाघ यांच्या शुभ असते इथे नाणेफेकी केला जातोय. नाणेफेकीचा कौल इथे लागला जातोय कुशुली संघाच्या माध्यमातून. दोन्ही संघांना खूप सारे शुभेच्छा. डिसाइड टू बॅट फर्स्ट. लगेच हा सामना संपल्यानंतर मैदानावरती उतरा आणि यानंतर मी मायक्रोफोन वरती आमंत्रित करतो तुकाराम वाघ सरांना. मी मायक्रोफोन वरती ऐकत राहा, कुठेही जाऊ नका, पाहत राहा माझी एंटरप्राइज चषक 2023 प्रकाश होतातील नाईट स्पर्धा वाघाची वाडी.
धन्यवाद. आपण आवाज ऐकत होता अमोल वीर. तर आलेल्या तमाम क्रीडा रसिकांना जय आदिवासी. सर्वांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतोय. स्पर्धा आपण पाहतोय माझी सर्व्हिसमॅन एंटरप्राइजेस चषक 2023 हे वर्ष वाघाची वाडी पनवेल आणि आमचे जवळचे मित्र या ठिकाणी दाखल होत आहेत. योगेशजी वाघ, तर पहिलं सत्र आपण पाहिलं. तर या स्पर्धेसाठी श्री आदरणीय विश्वास पाटील शिवनसई आंबे मनसे पनवेल तालुका उपाध्यक्ष यांच्याकडून या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. धन्यवाद दादा, आपलं सुद्धा मनापासून खूप खूप आभार. तर सामना आपण पाहतोय डिंगडॉंग धोदाणी विपक्ष आंबेवाडी. पहिलं सत्र आपण पाहिलं. आंबेवाडीने प्रथम फलंदाजी करताना फक्त आणि फक्त 26 धावा बनवल्या. इथे मात्र पहिला चेंडू आणि सोपा झेल या ठिकाणी मात्र सोडलाय. सांगावं काय या आंबेवाडी संघाला, कारण आधीच आपल्या धावा कमी आहेत आणि असे जर सोपे झेल आपण जर सोडले तर निश्चितच या स्पर्धेतून आपल्याला माघार घ्यावी लागेल. कारण निश्चितच आपण सलामीची जोडी पाहिली तर आमचे जवळचे मित्र अर्थातच दत्ता भस्मा आणि किरण या फलंदाजाचा टान्स पहा फक्त. कारण या खेळाडूला मी खूप वेळा अंबरनाथ विभागामध्ये ज्या वेळेला हा खेळाडू खेळण्यासाठी येतो तेव्हा मी याला खूप वेळा पाहिलंय. कारण त्या खेळाडूचा टान्सचा विचार केला ना तर एक वेगळाच टान्स पाहायला मिळतो. परंतु हार्ड हिटर फलंदाज म्हणून या किरणची ओळख आहे. तर याच दरम्यान ग्रुप ग्रामपंचायत मालडुंगे आणि आमचे एक जवळचे मित्र अर्थातच पेशाने शिक्षक आहेत आदरणीय सोमनाथ चौधरी साहेबांचं या ठिकाणी मात्र आगमन झालेलं आहे. या साहेब आपण आपलं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत केलं जात आहे. घेऊन चलतो मैदानाकडे. या ठिकाणी मात्र उशिरा आलेल्या प्रेक्षक वर्ग असतील, प्रमुख पाहुणे यांच्या माहितीसाठी चालू सामना आपण पाहतोय. आंबेवाडी विपक्ष डिंगडॉंग धोदाणी. त्यांच्या समवेत आमच्या अजून एक मित्र आदरणीय गणपतजी वारगडा आणि तसेच आमचे सीताराम दादा चौधरी. ही सर्व मंडळी या ठिकाणी मात्र इथे मात्र गॅप शॉट सिलेक्शन खेळण्याचा प्रयत्न केला. एक्स्ट्रा कव्हर मध्ये तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सिंगल मिळाली. या सिंगलनं संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहू शकाल 2 धावा. 26 धावांचं आव्हान आहे. आतापर्यंत विचार केला तर पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. P1चं पहिलं षटक. रिवर्स अटेंड केलाय. रिवर्स दुधारी तलवार. लगी तो आबाद नाही तो बर्बाद. इथे मात्र आबाद झाला. दत्ता ऑन द फायर. पहिला बिग संघर्षाचा षटकार पाहायला मिळाला. दत्ता भस्मा यांच्या बॅटमधून निघालेला हा पहिला षटकार. अतिशय दमदार फटका पाहायला मिळाला. अर्थातच ही ओळख आहे दत्ता भस्माची. नेहमीच डिंगडॉन धोदाणी म्हटलं, धोदाणी गावचं क्रिकेट म्हटलं तर निश्चितच दत्ता भस्माचं नाव निश्चितच घेतलं जातं. लाईन पाहावी लागेल. पंचांनी मात्र बिमर घोषित केलाय. फ्री हिट चा असेल हा चेंडू. उघडे डोळा पहा नीट आणि पुढचा चेंडू फ्री हिट. कारण एक दिशेवर गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण मयूरचा वापर केलाय. मयूरच्या हातामध्ये जरूर P1चं पहिलं षटक दिलं, परंतु या ठिकाणी मात्र थोडासा महागडा चाललाय. फ्रीटचा चेंडू आहे त्यामुळे दत्ताला माहिती आहे या चेंडूवर मी बाद नसेन, त्यामुळे या ठिकाणी मात्र झेल अतिशय चांगला टिपला. परंतु फ्रीटचा चेंडू असल्यामुळे कोणताही फलंदाजानं नुकसान नाहीये आणि इथून मात्र 2 धावा मिळतील. या 2 धावेनं षटक क्रमांक पहिलं संपलं
आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 11 धावा. 26 धावांचं एक छोटस लक्ष मिळालं होतं. ते याच विभागातील एक दादा संघ अर्थातच तो संघ आहे डिंगडॉंग धोदाणी. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज किरण, या गोलंदाजाचा वापर केलाय. किरण टू किरण असा हा सामना आपण आता पाहू शकाल. दुसरं षटक 18 चेंडू मध्ये 16 धाव्यांची गरज आहे. इथे मात्र बॅटचा पेस ओपन केला. पाहता पाहता मात्र चेंडूने सरळ हवाई सफर या ठिकाणी मात्र पाहायला मिळाले. किरण ऑन द फायर, पहिला षटकार आला. बिग 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 षटकार. धन्यवाद डीजे. सामना चालू होणे अगोदरच मी या किरण विषयी सांगितलेलं, कारण या खेळाडूला मी बऱ्याच वेळा एक विस्फोटक खेळी करताना पाहिलंय. त्या खेळाडूचा टान्स अतिशय वेगळा आहे इतर खेळाडूंपेक्षा, परंतु त्याच्यामध्ये जी क्षमता आहे ना फटकेबाजी करण्याची ती एक म्हणजे वेगळीच आहे. आणि ते मात्र उत्तर या ठिकाणी मात्र या चेंडूवर दाखवून दिलं. इथे मात्र फक्त टॅप केला, सिंगल मिळेल. या सिंगलनं संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहिली तर 18 धावा धावफलकावर लावल्या जात आहेत. उर्वरित 8 धाव्यांची गरज आहे. माफ करा, 27चं टार्गेट आहे, त्याच्यामुळे 9 धावा. 26 धावा या आंबेवाडी टीमनं बनवल्या होत्या आणि 27 धावांचं लक्ष मिळालं होतं ते डिंगडॉंग टीमला. इथे मात्र पुन्हा एकदा रिव्हर्स अटेंड केलाय. क्षेत्ररक्षक नाहीये, 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे लागलेत. चेंडू मात्र शेवटच्या मुमेंटला अडवता मात्र चौकार गेला. या चौकारानं मात्र सामना या ठिकाणी खुला झालाय. संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहू शकाल 22 धावा. धन्यवाद डीजे. या ठिकाणी मात्र लवकर सामना संपवण्याच्या इराद्याने ही सलामीची जोडी आपण पाहतोय. डिंगडॉंग संघाची अर्थातच दत्ता भस्म आणि किरण ही जोडी. फक्त आणि फक्त 5 धाव्यांची गरज आहे. यापुढील होणारा सामना कुशिवली बनाम अकुलवाडी या दोन्ही संघांनी सज्ज राहायचा आहे. इथे मात्र आपल्या स्टाईलनं दत्तानं मात्र हा सामना संपवलाय. इथून मात्र डिंगडॉंग संघ विजयी झालाय. विजयी संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर हरलेल्या संघाचं अर्थातच आंबेवाडी संघाचं गोड गोड कौतुक. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी लो स्कोरिंग सामना होता, त्याच्यामुळे आपण गोलंदाजाकडे गेलोय आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला नो डाऊट ज्याने अतिशय चांगलं षटक फेकलं, ज्याने दुसरं षटक फेकलं होतं. फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या आणि एक विकेट सुद्धा संपादित केली होती. तो मनोज ठरला या सामन्याचा हिरो. तर मनोज यायचा आपण आणि यापुढील धावतं वर्णन ऐकवण्यासाठी मी आमंत्रित करतोय आदिवासी सम्राट, खूप कमी वयामध्ये ज्याने आपल्या गावाचं आणि तालुक्याचं नाव कमावलं, आमचे जवळचे अगदी जवळचे मित्र अर्थातच योगेश वाघ यांना आपण ऐकूया या पुढील सामन्यासाठी. तर या ठिकाणी थोड्याशा घाई गडबडीमध्ये मागच्याही सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी राहिला होता, तर गवर त्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी होता. गवर आपण यायचा आहे गवर मित्रा. आणि यापुढील धावतावरण ऐकवण्यासाठी मी आदरणीय योगेश वाघ यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मात्र कॉम्बॉक्स मध्ये आपण समालोचन करायचं आहे.
थँक्यू. अगदी थँक्यू तुकाराम सर, खऱ्या अर्थाने ज्यांचा आपण आवाज ऐकला या युनिकमध्ये. तर नक्कीच मी विनंती करेल सन्माननीय सोमनाथजी चौधरी यांना विनंती करतो आपण या आपल्या शुभ हस्ते आपण देणार आहोत सामन्याची मॅन ऑफ द मॅच अर्थात आपण पाहतो मुख्य व्यासपीठावरती मॅन ऑफ द मॅच दिली जाते गब्बरला. खऱ्या अर्थाने अतिशय चांगल्या दर्जाची कामगिरी ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिली आणि आत्ताच झालेल्या सामन्याची मॅन ऑफ द मॅच देतोय आपण. खेळाडू आहे मनोज. तर नक्कीच मनोज या आपण अगदी सन्मान्य सीतारामजी चौधरी यांना विनंती करतो आपण या आपल्या शुभ हस्ते आपण देणार आहोत मनोजला या सामन्याची मॅन ऑफ द मॅच. सातत्यानं प्रदर्शन चांगलं राहिलं आणि बघता बघता आपल्या संघासाठी आपली भूमिका जे मात्र स्पष्ट करत असताना या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय तो म्हणजे मनोज. अगदी ग्रुप ग्रामपंचायत दुंद्रे, अगदी भारतीय जनता पार्टी, अगदी सन्मान्य विष्णूजी वाघमारे अगदी सरपंच आहेत आणि त्यांच्याकडनं माझ्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. नक्कीच विष्णू दादा तुमचा मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. स्टेपण्या माझ्या आधीच रेडी आहेत काय, हवा मार्ग गेटर बिटर नाही ना. यस नक्कीच आपण पाहतोय दोन संघांच्या माध्यमातून सलामीची जोडी जी मैदानाच्या आतमध्ये नाही. तुमचा बरा काम आहे का काय सांगायचं ते का. हा दाबा उजवे कुशील दाबला आता डाय कुशील एक बार दाबील. 100% लक्ष ठेवा तुम्ही होणार लाल भडक आदिवासी कडक. मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने नाणेफेकीचा कौल जिंकला कुशिवली क्रिकेट संघानं आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी देखील दाखल झाली आहे ती म्हणजे फलंदाज दिलीप आणि अनिल. ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना हातात बेकार सुसमोजे घातला. काय सांगायचं आहे सुसमोजे म्हणजे ही प्युअर आपली भाषा, कारण त्याला सॉक्स कोण सांगायला कोण हँड ग्लोव्ह सांगायचं पण हे सुसमोजे. यस पंचांचे कानात फुकू नका, पंच सांभाळा. हे टायमाला कानात फुकतील थुकतील या का काय सांगायचं आहे. हेच वेळ वाचवा. सलामीची जोडी बरोबर सलामीची जोडी त्याला दुसऱ्या एक खऱ्या अर्थाने आपण पाहतोय ही जोडी दाखल झाली आणि ही ओव्हर म्हटली तर पहिल्या सांगायचं आहे ह्यो खोपडा तो खोपडा ती ओव्हरी. आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज गुरुनाथ. यावेळेस पहिले षटकांसाठी गुरुनाथ आलाय गोलंदाजी ट्रॅकवरती. वेळ वाचवणं फार महत्वाचं आहे मित्रांनो, कारण कसं आहे माहित आहे का अशी अनाउन्समेंट कवडी केली तरी कोणीच ऐकत नाही. पण तुकाराम सर आपली नाही म्हणजे खऱ्या अर्थाने तो आवाज जर ऐकला ना 60 लोक पळता. कंचा आवाज व्हाय असा तो टाइम राहून दे चालू रे. तो काय आपल्यासाठी आयटम नाही कोणासाठी थांबत टाइम काय थांबायचा आहे काय सांगायचा. योग आवाज नाही का शेवटची पंगत आहे यानंतर पात्रे टाकली जाणार नाही. तो कपडा धरायचा त्याची कवडी बिचारायची हालत त्याच्या उराड्यावरून लोक तुडून आज शिरता. एवढं सांगतात चला बास बेकार सुसाट गाडी. ओहो इथे टाकलेला बॉल काय खाऊन गेला रे. मला वाटत शिळा भाताचा कचका आहे हो तो नाही लवकर पचत तीच पावर आहे. षटकार माझं जागा झालंय आता उडलाय वैऱ्यात गोंध आता उडलाय वैऱ्यात गोंध. हे आलंय आदिवासी वादळ आमचं, आलंय आदिवासी. थँक्यू. संगीत देखील एक ऊर्जा निर्माण करणारं संगीत आपण ऐकलं. ओहो नको तू बॉल मारूच नको. कालूच आणला पनवेल मधून 7.5 टाका मारला द्याल उडल अर्धा राहिलेला काय सांगायचं आहे. पंच तुम्ही भारी लाईन मारता बाबा नको राहायचे पिच व काय सांगायचं आहे ते का. नक्कीच आपण पाहिलं सातत्यानं जर पाहिलं तर पंचांची भूमिका क्रिकेटमध्ये चांगल्या दर्जाची आपण पाहतोय. यावेळेस पाव लागेल. ओहो यावेळेस खोसऱ्या बॉल मुसक्या बॉल असा होतो ते का कसा मासा धरीत होतो तो दे का हा नाही तुमचाच बरं आहे. अख्खा गाव मामाचा पण काय नाही कामाचा भाषा बिना लग्नाचाच बराबर आहे. सांभाळा
बरंच जण वय यंदा कर्तव्य शुभमंगल सावधान. अर्ध्याचा अर्ज जेलं वय, अर्ध पेंटिंगला वय, अर्ध सांगतं वय. दे तू 2-3 फोन करून द्या मला, मग पोर दे तू. आणि बाबा काय सांगायचं, तुला 7-12 कवडा बोजा चढलेला आहे. नक्कीच चला जाऊया पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती. गोलंदाज तयार. यावेळेस पाहिलं जाईल. यावेळेस हो गंडिया बॉल, फोंद्या बॉल, डॉट बॉल, निर्धाव चेंडू, शेंडी फोड्या बॉल. चांगली गोलंदाजी. हा सुसमोजे चांगलं मकाट चढेवर तर बेकार. काय झालं, भेंडी कुडायचा आणला का काय गेला. नक्कीच चला जाऊया पुढे एकदा. अगदी आपण पाहतोय चांगल्या दर्जाची गोलंदाजी सध्याच्या स्थितीला करत असताना पाहायला मिळतोय. षटकातला पुढचा बॉल यावेळेस समोरच्या दिशेला बेकार. पावटेवरचा गडी वया का रे, 100% पावटेवरचा गडी. बरोबर बोलून राहील. आता आल्या बरोबर गटायला गडी आल्या. फलंदाज बाद. थँक्यू. तळ्यात म्हणजे आपण डेमातू जाऊ तर काय सांगायचं आहे. गाणं सोबत पण बेशरम मजबूत आहे गड्याव, सांभाळा. प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वरती आलेली गाडी महेश नावाची आहे. बॉलर सावधान. हो इंजिन पॉवरफुल, सुसाट जलात तो देगा. या तरी मला सांगा खोपड्याला मग गिरीस काल तेवढा भरितो तो देगा. सुटली गाडी, सुटली आहे घाबरा. बॉलर सांभाळ. बॉलर निबारा आहे का मजबूत. 7.5 ते 7.25 फुटाचा बरोबर मापत नाही, जरा कमी होईल. हो नक्कीच मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज दाखल होत असताना महेश तर गोलंदाजी ट्रॅकवरती चांगल्या दर्जाची गोलंदाजी गुरुनाथची पाहिली आहे. सध्याच्या स्थितीला करत असताना आपण पाहतोय. षटकातला पुढील चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती. गुरुनाथ तयार. पंचांकडे अपील आणि पंचाने अपील स्वीकारली. फलंदाज मात्र वो बेकार. रट्ट्याल घाम फोडला गड्याल. नो हलिंग नो डुलिंग, जागीत पॉंग पॉंग करिंग. फलंदाज बाद. सांग तू बसला. चल आबा चल आबा नवरी नागाय, आयाला घरचा काम होत नाही. या कारण सांगायचं का आबा लगीन करायचं आयला काही काम वाद नाही. काय सांगायचं आहे. डीजे वाले आमचे डीजे वाले तीच क्वालिटी आहे. काय नाही डीजे नीती नाही मला वाटलं. नाही तो डेंजर गडी आहे का. बस नवीन फलंदाज. नाव आवडा डेंजर आहे तर मग काम कवडा बेकार वया. शत्रू हा हाताला जेला हाताला माती चोळे उलीशी घालायला चोळ. तो दे का तो लागला. काय होते होतं माप कडलं का तुकाराम सर काय माहित आहे का. तो वट्टी किती स्क्वेअर फूट आहे, ओवरा कवडे खोपड्याचा आहे, अशी स्टाईल ती. पंच काय सांगायचं आहे. भस्म चांगलं तर सगळ्यात बेकार भस्म. हो आणि मग काय योग भस्म बेकार झळकला. काय सांगायचं आहे. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. नवीन यावेळेस हो चेंडू हवेत पुन्हा एकदा. बाबा ती गाडी बारीक आहे, इंजन बारीक आहे, अवरेज फुल आहे हा का फिल्डरचा. तर दे का चांगला झेल आणि ते विकेट हॅट्रिक इथे कंप्लीट केली. गोलंदाज गुरुनाथनं चांगल्या दर्जाची गोलंदाजी. डिझाईन नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये समीर दाखल होत असताना पाहायला मिळतोय. हा बरोबर नाड्या नीट बांधा नाही तर मग लोक काड्या घालता. नाड्या बरोबर टाईट बांधा. यावेळेस गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज अनिल. यावेळेस आपण पाहतोय नवीन शोरूम पीस ट्रस्ट अशी बरोबर आहे. बॉलर जरी असला काडी मोडी तरी आता काम कसं वादा ते देखायला लागेल. पहिली खोपड्याची वर तर कबली आहे. आणि यावेळेस मला वाटतं सलामीच्या भूमिकेत फलंदाज दाखल झाला होता तो म्हणजे दिलीप. स्ट्राईक एंड वरती
आज तुकाराम सरांचा संघ आपण पाहतोय. आज गावाचा मान अभिमान मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आज खऱ्या अर्थानं पाहतोय तर आज वाघाची वाडी गावाची मानाची सन्मानाची बस ह्या काम म्हणजे कसा झाला माहित आहे का. अगं पोरी तू सपनात ये ना आणि 4-5 कान फटात दे ना. श्याम पोझिशन हो जागीच फलंदाज बाद. तुझे भी पिला दे शराब होता है क्या तुझे भी पिला दे शराब थँक्यू. बरोबर गाणं ओके लायलाय. कारण काय सांगायचं आहे का पोरीचे तोंडावर जे मेकअप चढवतो आणि पोऱ्याच्या पोटात जे दारू शिरते ते एकच भाषा निघते. नो हिंदी नो मराठी डायरेक्ट इंग्लिश ना समजा एंडूस मेंडूस कुंडूस बेकार भाषा. यस चला जाऊया फक्त ना फक्त एंटरटेनमेंट मित्रांनो. मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या स्थितीला नवीन फलंदाज अशोक. यावेळेस पाहावं लागेल. यस कन्यादान करस्मः मम आत्मः पुराणात्मा पंच. त्याला माहित आहे नंदरून फायदा नाही होत अजून कार्यक्रम करेल. यस नक्कीच वाईट चेंडू पाहायला मिळाला आणि वाईटच्या स्वरूपात एक धाव धावपलकावरती जोडली जाईल एका धावेच्या मदतीनं. यस बरोबर आहे. म्हणजे काय सांगायचं आहे घोडा दमला व जाना आणि शिंगरू मेला हेलपाट्याना अशी तरा झाली. मेहनत झाली बॉलरची पण जरा वाया गेली. येणार बॉल यावेळेस हो यावेळेस देखील चेंडू हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक येतोय बॉल खाली. त्याला हळदीला न्या. हळदीला बरोबर कोपऱ्यात राहिला तर ती ठुन लाईन बरोबर परफेक्ट मारील. पण काय सांगायचं आहे ये घडी बरोबर बॉल घालता आला पण काय सांगायचं आहे गेला ना काठबार बिनातला. बरोबर पका चढू नका तुम्ही या ना चढवाला हरभऱ्या झाडा मग शेंडीनी मुंडी माय संघाच खालतं. काय सांगायचं आहे शिट्ट्या मारू नका. वाजलं किती 11:15 नंतर खईच निघतील. शिट्ट्या मारू नका. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी सध्याच्या स्थितीला. ओहो यावेळेस समोरच्या दिशेला ठेवला होता. पंचांकडे अपील पण मेड इन चायना अपील. हो नो गॅरंटी नो वॉरंटी. आंधळी दणका दियाचा आवाज उडून घाबरला तर घाबरला अंपर. पण ते काय सांगायचं आहे ते धुडून पडून बार निबार झालेले त्यांना फरक नाही. एकंदरीत 12 धावा धावपलकावरती 4 गडी गमावलेत. नेक्स्ट बॉल नाही या ना बॉल बरोबर काय सांगायचं आहे बॉलाची बरीच काळजी आहे मला वाटत याला. बासल बिसल वजच मत्री तो ओम भगणी भगोदरे भागस वाहा. हलक्या हाताने पुश केलाय बॉल दाबलाय बॉल रेमटायलाय बॉल कुतायलाय तोपर्यंत एक धाव कंप्लीट आणि एका धाबीच्या मध्ये धावपलकाता पुढे जाईल. 13 या धावसंख्येवर सध्याच्या स्थितीला 13 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. चांगल्या दर्जाची गोलंदाजी आज खऱ्या अर्थाने गर्वानं सांगावं वाटतं. कारण की आमच्या मुरबाडमध्ये तरी आदिवासी टेनिस क्रिकेट आणि खऱ्या अर्थाने प्रकाश झोतातील सामने अजूनपर्यंत मला पाहायला मिळाले नाही. परंतु आज गर्वानं माझ्या या 2 वर्षाच्या करिअरमध्ये पहिली नाईटची रजनी सर अगदी मला वाटतं ती खांडस विभागामध्ये आणि दुसऱ्यांदा आज आपण पाहतोय पनवेल विभागामध्ये. तस नक्कीच काय रे फोटा कसा काय आता आला संभाळ इकडे लागला वतराय म्हणजे आता उडाला बिडाला तर लिंबू आणायला लागेल. मिरच्या म्हणून आणू 5 मिरच्या योग लिंबू योग बिबवा अंगजी आणून ठेवा. बरोबर नाही बाबा. चला जाऊया पुन्हा एकदा. यावेळेस समोरच्या दिशेला हलक्या हाताने फक्त फ्लिक केलाय. क्षेत्ररक्षक बॉल मागे धावतोय. बघता बघता जर पाहिलं गेलं क्षेत्ररक्षण पाहावं लागेल. वती तरपड हा तरपड बाबा नाही हे मेड इन चायना कारभार आहे बेकार. पंच 3 का यस 3 धावा आल्या आणि षटक क्रमांक 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. संघाची टोटल धावपलकावरती 18 धावा सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय. आणि संधी देऊया आमच्या डीजे ऑपरेटर डीजे नितीनला. नाहीतर तो सांगेल बाबा यो वाघ आला आणि लिपकून बसला मला चान्स देत नाही. यस गाड्या रिझर्व लागल्या का चला जाऊन दे. CNG वाला पेट्रोल पंपवाला सगळं जाऊन दे आणि संधी मिळेल आमच्या डीजे ऑपरेटर डीजे नितीनला. तू खरंच माझ्यावर प्रेम करतो ना मला सोडून तर नाही जाणार ना.
अरे जान तंबाखूच्या पुडी सारखं जपेन तुला फक्त चुना लावून जाऊ नको. हल्लीच्या पोरींवर विश्वास नाही रे, बिलकुल विश्वास नाही. हल्लीच्या पोरींवर विश्वास नाही रे, बिलकुल विश्वास नाही. पहिल्याला करतान हाय पटकन दुसऱ्याला करतान बाय. पहिल्याला करतान हाय पटकन दुसऱ्याला करतान बाय. डीजे अतिशय चांगलं संगीत, पण काय सांगायचं आहे माहित आहे का, डीजे नितीन व्हाया तिकडे काय मोहोल बनवाय टाइम लागत नाही. एकाला हाय आणि एकाला बाय होणारच नाही. दोन याला ओके मध्ये लगेच हाय हाय. हो, एकाशी फोन होती, एका चॅटिंग, मोबाईल एकच, बेकार काम. तस नक्कीच आपण पाहतोय संघाचा धावफलक 17 धावा, 4 गडी गमावले सध्याच्या स्थितीला, ते म्हणजे टीम कुशिवली क्रिकेट संघानं. अगदी बदलापूर विभागामधील एक दिग्गज संघ, आणि आज खऱ्या अर्थाने आपण पाहतोय आज पनवेल विभागामध्ये खेळताना पाहायला मिळतोय. अगदी जर भव्य दिव्य ही नाईटची रजनी पाहतोय, भव्य दिव्य मैदान पाहतोय. आणि खऱ्या अर्थाने आज या मैदानावरती मला वाटतं पहिला दिवस गाजवला संघ पनवेल सागवाडी, दुसरा दिवस दुसरी रात्र गाजवली आनंदवाडी नेरळ, आणि खऱ्या अर्थाने अगदी तिसरी रात्र गाजवली साईनाथ धोदाने क्रिकेट संघानं. आजची चौथी रात्र कोण गाजवणार मैदानाच्या आतमध्ये पाहावं लागेल. तर गोलंदाजी ट्रॅकवरती यावेळेस आलाय तो म्हणजे संकेत. षटक क्रमांक 30 हाताळण्यासाठी संकेत गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय. तर डावखुरा हाताचा फलंदाज यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल समीर. ओहो, इथे पाहावं लागेल आणि पंचांचे बोट आकाशात, फलंदाज समीर देखील होईल बाद. अजून एकच का रिक्षाला गेलो तर हात करतं, रस्त्याला गेलो तर डोला मारतं, रिक्षाला गेलो तर हात करतं, रस्त्याला गेलो तर डोला मारतं. एकटीला जीव माझ्या धकधकीलाय, बाबाला बोलू का देवाला, कायामाये संकेत पाठी लागलाय, कायामाये संकेत पाठी लागलाय, कायामाये संकेत पाठी लागलाय, कायामाये संकेत पाठी लागलाय. थँक्यू डीजे. यावेळेस नवीन फलंदाज रुपेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने दोन संघांच्या माध्यमात पाहतोय ते म्हणजेच कुशिवली क्रिकेट संघास विरोधात क्षेत्ररक्षण करणारी टीम अर्थात अकुलवाडी, आणि अकुलवाडीची स्टेपनी सांगली तर सध्या गार आहे. नेमका काय प्रॉब्लेम आहे, तोंडाव काय हसूच नाही गड्याचे, काय समस्या होई तुझी सगळी मिटून जाईल, टेन्शन जाऊ नको. हेच नक्कीच. चला जाऊया यावेळेस गोलंदाजी ट्रॅक मध्ये संकेत, तर स्ट्राईक एंड वरती फलंदाज नवीन फलंदाज रुपेश आपण पाहतोय. काय सांगायचं आहे, या कसा झाला माहित आहे का, डॉक्टर बिघडला आणि दवाखाना उघडला, इलाज करणार कोण, अशी तऱ्हा झाली. फलंदाज अजून एक बाद. आपलं हृदय इतकं हलकट नाही की त्याच्यावर कोणी प्रेम करावं. तुझ्यामुळे झाला राणी माझ्या नशिबाचा वडापाव वडापाव वडापाव, तुझ्यामुळे झाला राणी माझ्या नशिबाचा वडापाव वडापाव. तस नक्की जेव्हा दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो खेळतात ना, तेव्हा तिसऱ्या फलंदाजाने खेळाडू कक्षामध्ये तयार राहायचं, याची नोंद घ्या. आयोजकांना सहकार्य करा. यावेळेस नवीन फलंदाज समीर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना सलग विचार जर केला तर 17 धावा आहे, 6 गडी गमावले. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावरती आपण पाहतोय. संकेतचं देखील कौतुक करावं लागेल. पहिला बॉल डॉट पाहिला, त्यानंतर विकेट मिळवली. तर यावेळेस आपल्याला पाहायला मिळाला आता फलंदाज समीर. भागीदारीची गरज आहे सध्याच्या स्थितीला टीम कुशिवली टीमला. बस बरोबर, पार टाळूवरून हात फिरवून गेला बॉल गड्याचे. गडी थोडासा बारीक राहिला, बॉल मात्र तेवढा सुसाट. बरोबर, बेकार काम आहे का बॉलरचा. अतिशय चांगल्या दर्जाची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते संकेतच्या माध्यमाने. आपण पाहतोय यावेळेस हो बेकार गडी मूस वाकला, पण काय सांगायचं आहे, सगळा दिला. एकंदरीत हा चेंडू देखील डॉट पाहायला मिळाला. षटकातला पुढील बॉल, आता पुढचा चेंडू आता कशा प्रकारे हाताला जाईल ते देखील पाहावं लागेल. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज तयार. तर यावेळेस हो फटका चांगला आहे,
गॅप देखील आहे आणि यावेळेस लाय चुना मळ तंबाखू लाय चुना मळ तंबाखू हा ठोकाठोक अच्छे चौका. यावेळेस मोठा फटका आला ना धावपुला बघता बघता मित्रांनो जाऊन पोहोचला तो म्हणजे 21 या धावसंख्येवर. यावेळेस देखील ओहो काय सांगायचं आहे अगदी आपण स्क्रीनवरती पाहतोय पंच सांगतील की षटक क्रमांक 3 षटकांचा खेळ बघता बघता समाप्त झाला. संघाची टोटल धावफलकावरती पाहायला मिळते ती म्हणजे 21 धावा अडीच आहे. गेली होती आई माझी पाणी भराय चिखलाची वाटेला सरकला पाय. गेली होती आई माझी पाणी भराय चिखलाची वाटेला सरकला पाय. अरे पुषा मन आता काम जड जाय आपले घरात आता नसून बाय. अरे पुषा मन आता काम जड जाय आपले घरात आता नसून बाय. जासला हातात सांग तू बासला. चल आबा नवरी नागाय आयाला घरचा काम होत नाही. थँक्यू. आतापर्यंत आपण विचार जर केला तर मित्रांनो धाबा पाहतोय धावफलकावरती पहिले षटक गुरुनाथनं हाताळला धाबा खर्च केला ते म्हणजे 8 धाबा. त्यानंतर दुसरे षटक अनिलनं हाताळलं अनिलनं धाबा खर्च केला 9 आणि तिसरे षटक हाताळलं संकेतनं धाबा खर्च केला ते म्हणजे 4. एकंदरीत 21 धाबा धावफलकावरती आपण पाहतोय. सध्याच्या स्थितीला चांगल्या दर्जाची गोलंदाजी राहिली आहे परंतु या षटकामध्ये आता फलंदाजी करावी लागेल. गोलंदाज आकाश आलाय. ओहो आकाशने टाकलेला हा बॉल हा चेंडू देखील इथे पाहिला तर तो म्हणजे डॉट. या शिट्ट्या वाजल्या काय सांगायचं आहे. बरोबर शांताबाई आता शांताबाई जरा एकंदरीत आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक मध्ये आकाश ज्याने चेंडू जर पाहिलं अप्रतिम हाताळत असताना षटकाला चांगली सुरुवात केली आहे. नेक्स्ट बॉल यावेळेस ओहो घुटना टेक तमाशा देख संभाळ गुडघ्याच्या कातऱ्या दिल्या तर काय सांगायचं लवकर येत ना. ह्यो गुडघा टेकून टेकून पार धोद्या व्हायला लागला. सीमा पार चौकार. अरे इतना खुन्नस से मत देख अगर हम देखने लगे तो तू बोलेगा. यस बरोबर 12 बारला काट्याव काटा चढला. गाणं पण बरोबर डिझे नितीन डायरेक्ट मोका देखून चौका मारला. एकंदरीत जाऊया 25 धावा धावफलकावरती आहे सध्याच्या स्थितीला. लो स्कोरिंगच्या मॅच कडे हा धावफलक सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय. षटकातला पुढील चेंडू पुन्हा एकदा आकाश गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होत असताना पाहायला मिळतो तर स्ट्राईक एंड वरती फलंदाज आपण पाहतोय तो म्हणजेच अशोक. ओहो पंच सांगतायत की ते वाईट प्लस 22. बरं बाबा बाईची तर बाईची नाही बाप्याची तरी चालेल पण बाईची आली. पण काय झालं बाईची कशी आली. 5 अंड 5 तांबे 5 ताटा 5 कमचे 5 बॉल 5 रन कन्यादान 0 बॉल बेकार. यस 5 डायरेक्ट हाताचा पंजा गडी तसा आहे तो बॉलर म्हणजे आंधीचा 2 बॉल काढलं काय नाही याच्यात कन्यादान केला काय खर्च व्हायचा तो झाला. हो येणारा पुढचा चेंडू पुन्हा एकदा षटकातला पाहावं लागेल. आंधळी शॉट काय सांगायचं आहे तो बॉल हुकला त्यानं सांगणे अंपरला सांगतो दे वाईट काय सांगायचं आहे. अंपर सांगतो नो हलिंग नो डुलिंग नो डिंग. एकंदरीत आपण पाहिलं कुठेतरी यावेळेस फलंदाजाने थोडीशी जागा बनवली होती. पटकन मोठा खेळायचा होतो शक्य झालं नाही परंतु अचूक टप्प्याची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आकाशच्या माध्यमातून पाहायला मिळाला. नेक्स्ट बॉल षटकातला पुढचा चेंडू पुन्हा एकदा यावेळेस हो नाही बरोबर तुमचाच बरा काम आहे का तो दे का तिकून केवढा भोशाड्या देतो. उपाशे पोटी फुकाट भोशाड्या खाल्या 3 का हो नाहीत बाबा काय सांगायचं मॅच रपटप झाली तर तुझ्या भोशाड्या खाताना धनात आवडाला कन्यादान झालं तर हे पसतील का पाहावं लागतील कारण की धावफलक बघता बघता 33 धावा आहेत धावफलकावरती.
षटकातला पुढील चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस फटका चांगला आहे, पाहावं लागेल. शतरक्षक आहे तिथे, बॉल खाली आलेत. एक धाव कंप्लीट झालीत. काय सांगायचं आहे, हे चॅटिंगचा प्रॉब्लेम हा, दुसरं काय नाही. हो काय सांगायचं आहे. पंच तिसरा पंच बरोबर ना, मला विचारू दे ना, मला कळला इशारा, मला विचारून दे. पण ही जाहिरात तुम्ही ऐकली आहे का, ती आता बंद झाली बाई. तिसरा पंच म्हणजे काय माहित आहे का, पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे, गेली ती बुडाली, पण आता ती आपल्याला तयार करायला लागेल, इलाज नाही. आता तिसरा पंच इथं कोण आहे, प्रणय भगत. ये बाबा तू अंगारा जेवून बघ, पाहावं लागेल. या नॉट आउट. यस फलंदाज सेफ. यस पंच या धावा 3 होतील ना. यस नक्की 3 धावा आणि 3 धावीच्या मदतीने धावपलक पुढे जात असताना पाहायला मिळेल. 36 या धावसंख्येवर. नाही यानं भरपूर काम केलंय. हो षटकातला पुढील चेंडू आता पाहावं लागलं. आकाश गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज. तर स्ट्राईक एंड वरती डावखुराचा फलंदाज बाऊकला बॅटमन समीर बेकार. यालाही सांगा मोकार सांगा, बॅटिंगचा चॅटिंगचा नाद आहे, पाहावं लागेल आता. यावेळेस नक्कीच कोलवा टप्प्याचा चेंडू होता. शतरक्षक आहे डीप मध्ये, एक धाव घेण्याचा प्रयत्न, एक धाव इथे वेगानं कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न ओ बरोबर. कार्यक्रम झाला असता पण काय सांगायचं आहे, तो जागीच राहिला ना. ह्यो ज्याला हेलपाट्यावारी महाग झाला. फलंदाज बाद डिझाईन. थँक्यू. थांबा पंच कळवा काय आहे या. यस नो बॉल, घाण्या बॉल, नासका बॉल, कुचका बॉल, सडका बॉल, पनवत्या बॉल, दलिंद्र्या बॉल. No ball call. Get ready for the free hit now. वाया गेलेला बॉल. नो कामाचा. पनवत्या आणि दलिंद्र्या संघात फ्री हिट पुढचा बॉल. यस तो दे का, त्याच्या हाताला काहीतरी खास झाली मला वाटते, बॅट लागली फिरायला. बॉलर काय सांगायचं आहे, 3 बॉलर मात्र सुपर एक्सप्रेस निघालं, पण ही गाडी ना दुसरेच गिअर व काय अटकली आहे. हो अजून काय तिसरा गिअर पडना यावेळेस. हो अगदी जर पाहिला तर नक्कीच यॉर्कलँडचा चेंडू होता आणि पंचाने सांगितलं की मुसांडी देऊन बॉल मात्र विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला. डॉट बॉल. निर्धाव चेंडू इथेपैकी करत असताना पाहायला मिळालाय. चांगली सुरुवात सध्याच्या स्थितीला या मॅच मध्ये करत असताना पाहायला मिळालाय. कुठेतरी जो बॅक थ्रो हवा होता, जो कमबॅक हवं होतं, ते कमबॅक करत असताना आकाश, ज्याला आपण पाहिलं षटकातला मला वाटतं शेवटचा चेंडू असेल. अशोक आहे स्ट्राईक एंड मध्ये ऑन द कार्पेट मध्ये पटका सजवलाय. एक धाव घेण्याचा प्रयत्न, एक धाव इथे कंप्लीट झाली आणि दुसरीच्या प्रयत्नात विकेट. यस एका धावीच्या मध्ये आता धावपलक जाऊन पोहोचला तो म्हणजे 41 धावा. सॉरी थँक्यू स्कोरर. तू नीट आमच्या नाड्याची, कारण कसं आहे माझ्या समालोचकाचा स्कोरर म्हणजे पाठीचा कणा. नाही तर भले तुझी चुक्या झाल्या ना तर इकडून आवाज आमचा निघतो, म्हणजे लोक पंक्चर कराय आम्हाला धावतील. हो कारण कसं येताना मग एसट्या चाळीत आलो आणि येथून जर काढा कडला तर काय सांगायचं, हे डोंगर चढताना धन. हो त्यामुळं नेमका तुझा कारभार ओके कर, तुझा 7-12 ओके असला का माझा कर्ज मंजूर. यस मित्रांनो ही शिस्त आपण पाहतो, लाईनअपची शिस्त सातत्याने जर म्हटली तर आदिवासी टेनिस क्रिकेटमध्ये प्रत्येकानं प्रत्येक स्पर्धेमध्ये ही शिस्त जर बघितली तर आज गर्वाने सांगावं असं वाटतंय या 18 पगड जातीमधील ही आपली एक आदिवासी जमात आणि